खानदेशी पद्धतीची अशी झणझणीत पाटोड्यांची भाजी खाल्ल्यानंतर अजिबात चव विसरणार नाही आणि हो बनेली अगदी घरातल्या मोजक्या साहित्यात. चला तर मग आपण पूर्ण रेसिपी बघूया. आणि हो, रेसिपी बघण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा नवनवीन रेसिपी आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील. चला मग आपण आता रेसिपी पूर्ण बघूया. त्यासाठी मी आधी तुम्हाला साहित्य दाखवते. साहित्य लागणार आहे तर चक्री फूल घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, अद्रकचा अर्धा तुकडा, चण्याची डाळ 2 चमचे, धन्याची पूड, चक्री फूल आणि तेजपान, लवंग, मिऱ्या आणि उभा चिरून घेतलेला बारीक कांदा, खोबरं आणि एक हिरवी मिरची, अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला मंद आचेवर एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बरेच जण मसाला करताना कांदा अगदी डायरेक्ट गॅसवर ठेवतात, पण कसं असतं गॅसला कधी कधी कांद्याला फंगल आलेलं असतं आणि आपण कांदा धुवत नाही. त्यामुळे या पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी तेल टाकून आपल्याला मंद आचेवर चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे. चण्याची डाळ मसाल्यात वापरल्याने खूप छान अशी घट्टपणा येतो भाजीला आणि चवही खूप छान येते. त्यामुळे चण्याची डाळ नेहमी आपण भाजीला वापरू शकतो. त्यानंतर आपले जे मसाले होते ते पण आपण व्यवस्थित टाकून भाजून घ्यायचे आहेत. लसूण, अद्रक हे सर्व असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यातच आपण एक हिरवी मिरची आपण घालून घ्यायची आहे. तिलाही मंद आचेवर मस्त असं भाजून घ्यायचं आणि हे मिश्रण बाजूला काढून घ्यायचं आहे. त्याच तेलात परत आपण खोबरं टाकून घ्यायचं आहे. खोबऱ्यालाही व्यवस्थित असं मंद आचेवरच भाजायचं आहे. कुठेही जळू द्यायचं नाही खोबरं, कारण खोबरं जळालं की आपली भाजीला कडवटपणा येतो. त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि मस्त गुलाबी रंग येईपर्यंत या खोबऱ्याला छानसं भाजून घ्यायचं आहे. खोबरंही बाजूला काढून घ्यायचं आहे ताटामध्ये थंड व्हायसाठी, कारण कढईमध्ये जो तेलकटपणा असतो त्याच्यातच आपलं सगळं साहित्य भाजलं जातं. त्यानंतर घ्यायचा आहे कांदा. कांदाही छान असा परतवायचा आहे कढईमध्ये. अशा पद्धतीने जर आपण मसाल्याच्या भाजीसाठी कांदा भाजला तर कांदा अजिबात मध्ये कच्चा राहत नाही. थोडंसं तेल टाकायचं आहे, त्या तेलात हा कांदा भाजायचा आहे. छान असा धूर निघेपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर कांदा भाजला तर आपल्याला मसाला करताना आपली भाजी अशी पांचट पांचट लागत नाही. खूप छान मसाल्याची भाजी होते. असा धूर निघायला पाहिजे कांदा भाजताना. ही एक टिपच आहे की कांदा डायरेक्ट गॅसवर न भाजता अशा पद्धतीने भाजून बघा तेल टाकून. बरेच जण तळतातही पण ते तेलकट होते भाजी, तर असा भाजून घ्यायचा आहे. छान असा सर्व मसाला भाजून घेतला आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूण दळल्यामुळे कुठेही पाणी टाकायची आपल्याला गरज लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित असं मिश्रण दळून घ्यायचं आहे. त्यानंतर तेलात जिरं टाकायचं आहे आणि आपलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि सतत हलवत कुठेही जळू द्यायचं नाही आणि मसाला मस्त असा फ्राय करत राहायचा आहे. त्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर लाल तिखट आपल्या आवडीनुसार 1-1.5 चम्मच घालू शकतात. त्यानंतर घातलाय किचन किंग मसाला आणि काळा मसाला. थोडं थोडं पाणी टाकून मस्त फ्राय करत राहायचं आहे. पाणी गरमच वापरायचं आहे. मी आधीच पाणी गरम करून ठेवलं होतं भाजीसाठी. थंड पाण्याचा या भाजीसाठी वापर करायचा नाही. गरम पाण्याने छान चव येते. त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय, त्याच्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि छान असा उंडा तयार करून घेतला मीठ वगैरे टाकून. त्यात आपण ते डाळी रस्स्याचं पाणी पण घालू शकतो त्या ही अशी पारी लाटताना आणि मस्त चपातीसारखं व्यवस्थित अशा पुऱ्या असं लाटून घ्यायचे. जास्त जाड लाटायच्या नाही आहे. आपण गव्हाचा वापर याच्यासाठीच केला आहे पिठाचा की पाटोड्या छान अशा नरम लागतात खायला. लहान मुलं खातात म्हणून तिखट नाही टाकलेलं, हळद टाकलेली फक्त. बारीक अशा पाटोड्या व्यवस्थित चिरून घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे. आपल्याला कसा आकार पाहिजे, छोटा मोठा. बारीक बारीक चिरल्या तर मस्त खाता येतात पाटोड्या. जास्त मोठ्या नाही चांगल्या वाटत. त्यामुळे या मध्यम आकाराच्या अशा छान पाटोड्या बारीक कापून घ्यायच्या आहेत. सगळ्या पाटोड्या अशा बारीक कापून एका ताटात ठेवायच्या आहेत. तेल लावल्यामुळे कुठेही चिटकत नाही अशा पाटोड्या आपण करून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर उकळी फुटल्यानंतर आपण ह्या पाटोड्या सर्व त्या रस्स्यात टाकून घ्यायच्या आहेत. छान अशी भाजी तयार होते. एकदा उकळी येऊ द्यायची फुल गॅसवर, त्यानंतर मीडियम गॅस करायचा आहे.
शिजल्या आहेत. भाजीला छान अशी तरंग पण आलेली आहे. ही खानदेशातली आपली फेमस अशी भाजी आहे पाटोड्यांची. कारण इथे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे लग्नात पण ही भाजी असते हळदीच्या दिवशी. भाकरी आणि पाटोड्यांची भाजी आणि भात हा बेत तर एकच नंबर झकास होतो. व्हेजिटेरियन लोकांसाठी तर खूप छान मेनू आहे हा. त्यामुळे एकदा नक्की ही भाजी घरी ट्राय करून बघा. या पद्धतीने रस्साही एकदम छान असा दाटसर झाला आहे. पातळ रस्सा करायचा नाही, त्यासाठीच आपण चण्याची डाळ घातली होती. तर रेसिपी आवडत असेल तर नक्की आपल्या खानदेशी घरगुती चव या चॅनलला सपोर्ट करा. अजून नवनवीन तुम्हाला इकडच्या स्पेशल अशा रेसिपी पाहण्यासाठी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. पाटोड्या अशा नुसत्या इतक्या छान शिजतात आणि मऊही लागतात. आपण बऱ्याच प्रकारे बघतो, पण याही पद्धतीची भाजी एकदा करून बघा. यात आपल्याला सातपुडाची पाटोडी वगैरे अशा बऱ्याच